नमस्कार. बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो बघा हां, वयाची 40शी आली किंवा वयाच्या 40कडे आपण प्रवेश करायला लागलो, की आता आम्ही म्हातारे झालो. आता आमचं संपलं सगळं. आता आमचं वय झालं किंवा रिटायर झाले, की तर त्यांना लेबलच लागतं, की आता आम्ही म्हातारे झालेलो आहोत. कन्फर्म होतं. आतापर्यंत म्हातारे झालो, म्हातारे झालो असं म्हणत असतो. पण रिटायर झाले, की त्यावर शिक्कामोर्तब होतं, की आता मात्र आम्ही म्हातारे झालेलो आहोत. आता आमचं आयुष्य संपलंय सगळं. म्हणजे साधारणपणे आपल्याकडे वयाच्या 60 मध्ये माणूस कंप्लीट म्हातारा होतो. हा माइंडसेट आहे. हा एक विचार आहे. असं कुठेच लिहून ठेवलेलं नाहीये. असं कुठेच शास्त्रात सुद्धा नाहीये, की माणूस वयाच्या 40 नंतर म्हातारा व्हायला लागतो. माणसाचे केस पिकले, माणसाची दाढी पिकली, की माणूस म्हातारा व्हायला लागतो, असं नाही. आजकाल केस तर 10वी पासूनच्या मुलांचे सुद्धा पिकतात. बरीच मुलं अशी आहेत, मी बघितलेली आहेत, की त्यांची 10वी-12वी मध्ये केस पिकलेले आहेत. मग ते 10वी-12वी मध्येच झाले का म्हातारे? नाही. म्हणजे तुमचे केस पिकणं, तुमचं वय 40 होणं किंवा तुमचं वय 58 होणं आणि तुम्ही रिटायर होणं, या कोणत्याच गोष्टी आपल्या म्हातारे होण्याच्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीत. मुळात म्हातारे या शब्दाचा अर्थच असा आहे, महान तारे. का महान तारे? कारण संपूर्ण आयुष्य त्यांनी अनुभव घेतलेला असतो. संपूर्ण जगाचा, व्यवहाराचा, शिक्षणाचा, ज्ञानाचा सगळा अनुभव घेऊन ते परिपक्व झालेले असतात आणि म्हणूनच त्यांना म्हातारे न म्हणता महान तारे ही खूप मोठी उपाधी दिलेली आहे, पण आपल्याला ती माहीतच नाहीये. आपण फक्त गुडघे दुखले, म्हातारे झालो, चालता येईना, म्हातारे झालो, 40 झालं, म्हातारे झालो, असं कुठे लिहून ठेवलंय का? वय 40 झालं म्हणजे म्हातारे झालो? नाही लिहून ठेवलंय. खूप ठिकाणी बघा अजून वयाच्या 35 नंतर नोकरी मिळणं सुद्धा खूप मुश्किल असतं. का मुश्किल असतं? की म्हाताऱ्या माणसाला नोकरी कोण देणार? आता एवढं वय झालंय. आत्ता हा काय क्रिएटिव्हिटी करणार आपल्या ऑफिसमध्ये येऊन किंवा आपल्या कंपनीमध्ये येऊन? काय हा न्यू आयडियाज देणार? असं एक माइंडसेट असतं त्या शेठचं असेल, कंपनीवाल्या बॉसचं असेल आणि मग अशा लोकांना 30 नंतर वय झालेल्या लोकांसाठी नोकरी मिळवणं हे एक कठीण काम झालेलं आहे. ते याच कारणामुळे, की ते म्हातारे होतात. पण त्या अ, काम देणाऱ्या लोकांनी असा विचार केला पाहिजे, की आपण एका अनुभवी व्यक्तीला कामावर ठेवत आहोत. मी असं कोणाला सांगत नाहीये, की जे कंपनीवाले आहेत, जे बॉस आहेत, जे शेठ आहेत, त्यांनी असं करू नका. त्यांनी म्हाताऱ्याच लोकांना कामावर ठेवा. म्हातारे मीन्स वयाच्या 35 नंतर, 40 नंतर जे लोक तुमच्याकडे येतील त्यांना नोकरी द्या, असं मी म्हणत नाहीये. पण आपला माइंडसेट कसा असतो बघा प्रत्येक गोष्टीमागचा, आपण हा विचारच नाही करत. आपण कधी असा विचार केलाय का, की म्हातारे आपण होतो हे लिहिलंय कुठे? हे कुठेच लिहिलेलं नाहीये आणि तुमच्या विचारांप्रमाणे जर आपण म्हातारे असतो, वयाच्या समजा 58व्या वर्षी आपण रिटायर होतो गव्हर्नमेंट रूलनुसार आणि मग तेव्हा आपण म्हणतो, की आता आपण खरेच म्हातारे झालोय. जर असं असतं, तर एक घडलेली घटना तुम्हाला मी सांगते. लता भगवान खरे 2014 ची गोष्ट आहे. बारामतीमधली 65 वर्षांची आजी. तिचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि फक्त 5,000 ची गरज असते. पण त्यांच्यावर इलाज करण्यासाठी तिच्याकडे 5,000 सुद्धा नसतात. खूप हतबल होते, हताश होते आणि त्याच वेळी तिचं लक्ष एका वर्तमानपत्राकडे जातं. त्या वर्तमानपत्रामध्ये अशी बातमी असते, की बारामती मॅरेथॉन स्पर्धा. ती जो जिंकेल त्याला ती अमाउंट मिळणार होती. 65 वर्षाची आजी बघा हां. आपण तर 30, 35, 40 वयाच्या गोष्टी करतोय, पण ही 65 वर्षांची आजी मॅरेथॉनच्या ठिकाणी जाते, भाग घेण्यासाठी विनंती करते.
सगळे लोक तिकडचे तिला हसतात, की ही 65 वर्षांची आहे, म्हातारी आहे, पायात कोणत्याही प्रकारचे शूज नाहीयेत, कोणताही धावण्यासाठीचा तिच्याकडे वेगळा युनिफॉर्म नाहीये, नऊवारी साडी नेसलेली आणि पायात चप्पल नसलेली 65 वर्षांची ती आजी खूप विनंती करते आणि मग तिच्या विनंती अर्जास्तव तिला परमिशन देण्यात येते, की ठीक आहे तुम्ही धावा. आणि ती धावायला सुरुवात करते, धावायला सुरुवात करते, धावत राहते. तिच्यासमोर फक्त आणि फक्त तिचा बेडवरचा नवरा आणि त्याच्या इलाजासाठी लागणारे 5,000 एवढंच दिसत असतं. कुठल्याही प्रकारची तिला पायात नसलेल्या शूजची, चप्पलची उणीव भासत नाही. नऊवारी साडी नेसली, का युनिफॉर्म घातलाय, त्याची जाणीव तिला नाहीये. तिला फक्त दिसतो तो तिचा नवरा आणि ते 5,000. असं करता लता भगवान खरे मॅरेथॉन धावल्या आणि मॅरेथॉन जिंकल्या सुद्धा. आणि मग त्यांना ती ट्रॉफी आणि प्राइज सुद्धा मिळालं. त्यांना जर माहिती असतं की 60 वर्ष झाली की म्हातारे होतो, 60 वर्ष झाली की आपलं वय होतं, आपल्याच्याने हे होणार नाही, आपण धावू शकणार नाही, आपण तर म्हातारे झालोय, असा विचार करून त्या जर तेव्हा शांत बसल्या असत्या, तर आज त्यांची ही सक्सेस स्टोरी मी तुमच्यासमोर सांगितली नसती. म्हातारे आपण मनाने होतो. म्हातारपण आपल्या मनात आहे. आपला तो माइंडसेट आहे, की आपण म्हातारे झालोय. तो विचार करूनच तुम्ही अनेक गोष्टी करण्याच्या सोडून देता. अनेक गोष्टी करण्याच्या टाळता. तो जर विचार तुम्ही असा पक्का केलात, की आपण आजही चिरतरुण आहोत. आपण आजही तरुण आहोत. मी आजही खूप हँडसम दिसतो. मी आजही खूप छान मस्त धावतो. हे जर तुम्ही स्वतःच्या मनाला सांगत राहिलात, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ते फील होईल. तुमच्या बॉडीकडून ते रिॲक्ट होईल. तुम्ही खरोच तुम्हाला तरुण असल्याचं जाणवायला लागेल, वाटायला लागेल. असं बोलून बघा. तुम्ही स्वतःच नका ठरवू, तुम्ही म्हातारे झालाय. जॉब यांनी असं म्हटलंय बघा, "द थिंग विच आय ग्रेटली फिअर्ड इज कम अपॉन अस." ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते किंवा ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, त्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे 90व्या वर्षी सुद्धा कार्यक्षम आहेत. कारण हे मनाने तरुण आहेत, विचारांनी तरुण आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा विचारांनी म्हातारं व्हायचं की शरीराने म्हातारा व्हायचं, हे तुम्ही ठरवा.